हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. सो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र TET परीक्षा 2023 आणि या पर्टिक्युलर सिरीजमध्ये जे आहे आपण होल सिलेबस ऑफ महाराष्ट्र TET परीक्षा डिस्कस करणार आहोत. यासोबतच याच्या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण अंकगणित हा विषय स्टार्ट केलेला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक टक्केवारी शिकणार आहोत. की कशा पद्धतीने दिलेल्या संख्येची टक्केवारी शॉर्ट ट्रिक्समध्ये सोडवता येईल ते एकदम बेसिक्सपासून आपण सुरू करणार आहोत. महाराष्ट्र TET परीक्षा 2023 साठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे बाय ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म फॉर पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स आम्ही प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील, सोबतच फुल सिलेबस नोट्स, 50+ मॉक टेस्ट असतील, त्यासोबतच फुल सिलेबस MCQ. हे सर्व फीचर्सची जी फीस आहे तुम्हाला 3000 रुपीजमध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. फीस असणार आहे 3000 रुपये. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता. नंबर आहे 8669316919 किंवा 8179138413. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे पण तुम्ही जे आहे कोर्सला एनरोल करू शकता. जसं की ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यावरती ॲप्लिकेशनला ओपन करा. अशा पद्धतीचा UI दिसेल. या पर्टिक्युलर UIमध्ये खालच्या बाजूला स्टोअर नावाचा आयकन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती तुम्ही माय कोर्सेस पेजवरती जाल, ज्यामध्ये सर्च टॅब आहे. सर्च टॅबमध्ये तुम्हाला TET असं टाईप करायचं आहे. TET टाईप केल्यास खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीस डिस्प्ले होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता. काहीही समजत नसेल तर सिम्पली तुम्ही नंबरला कॉन्टॅक्ट करा, कोर्सला एनरोल होऊन जाईल. आजचा हा पहिला प्रश्न आहे. तुम्हाला बेसिकली कॅल्क्युलेशन करायचं, पर्सेंटेज टक्केवारी शोधायचं आहे. जेव्हा केव्हा आपण टक्केवारी या गोष्टींबद्दल डिस्कस करतो त्याच्यात काही बेसिक फाउंडेशन रिक्वायर्ड आहे, की छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स की कशी टक्केवारी शोधायची आहे काय नाही हे समजण्यासाठी आजचा हा कंप्लीट फाउंडेशन बेस्ड लेक्चर असणार आहे. कंप्लीट बेसिक्सवर आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट 10% ऑफ 200. 200 जी तुम्हाला 10% शोधायचे आहेत. ऑप्शन ए दिलेला आहे 2, ऑप्शन बी 20, ऑप्शन सी दिलेला आहे 12 आणि ऑप्शन नंबर डी दिलेला आहे 10. जेव्हा केव्हा आपण ज्या व्हॅल्यूची किंवा ज्या संख्येची टक्केवारी शोधत असतो त्या संख्येला नेहमी 100% पकडायचं असते. ठीक आहे, आता इथे 200ची आपल्याला टक्केवारी शोधून काढायची आहे. तर 200ला आपण मुळामध्ये नेहमी 100% पकडणार आहोत. ज्या संख्येची टक्केवारी शोधायची आहे त्या संख्येला मुळात 100% पकडायचं असते, म्हणून मी इथे 200ला 100% असं कन्सिडर केलं. ठीक आहे, तर इथे आपण दोन गोष्टी शिकणार आहोत. प्लीज हे इम्पॉर्टंट स्लाइड असणार आहे, थोडंसं लक्ष असू द्या. 200ला मुळात 100% पकडले. समजा या 200चे 10% शोधायचे आहेत आणि समजा 1% आपण शोधायचा आहे. ठीक आहे, डेसिमल पॉईंट याबद्दल तर आपण अवेअर असाल. ठीक आहे, 200ला 100% पकडत आहेत तर याचे 10% कसे शोधणार सर? एका डिजिटच्या नंतर तुम्हाला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट दिला, 10% काय झाले सर? 20 झाले. ठीक आहे, समजा ह्याच 200चे आपल्याला 1% शोधायचं असेल तर तुम्ही काय करणार? जशाल तशी व्हॅल्यू लिहा आणि या व्हॅल्यूच्या 2 डिजिट सोडून देऊन तुम्हाला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे 2 हे तुमची 1% असणार आहे 200ची. ठीक आहे, अशा पद्धतीने. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा 800 ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे. ठीक आहे, 800चे तुम्हाला 10% पण शोधायला सांगत आहे मी आणि 1% पण शोधायला सांगत आहे. तर या सिच्युएशनमध्ये जी संख्या दिलेली आहे, ज्याची टक्केवारी शोधायची आहे आपल्याला, त्याला मुळामध्ये 100% पकडा. ठीक आहे, ह्याचे 10% शोधायचे आहेत, म्हणजे तुम्ही काय करणार? जशाला तशी व्हॅल्यू लिहा आणि व्हॅल्यूच्या 1 डिजिट सोडून देऊन तुम्ही डेसिमल पॉईंट द्या. 80.0 म्हणजे काय असते सर? 80च असते. ठीक आहे, म्हणजे 80 काय झाली? 10% झाली. कशाची? 800ची. 1% शोधायचा आहे. व्हॅल्यू जशाला तशी लिहा 800, 2 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट द्या, म्हणजे 8 जे आहे तुमचं काय असणार आहे? 1% असणार आहे 800 रुपयाचा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला व्हॅल्यू शोधायचे. 10% झाला, 1% झाला. तुम्हाला आता खूप सारे डोक्यामध्ये क्वेश्चन्स येत असतील, ते एक एक करून तुम्हाला पुढच्या अपकमिंग स्लाइड्समध्ये जे आहे आपण डिस्कस करू. ठीक आहे, तर 10% होता 200चा. 200ला आपण मुळामध्ये 100% पकडलं. ह्याचे 10% म्हणजे एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट दिला, म्हणजे 20 रुपये काय असणार आहे सर? तुमच्या 200 रुपयाचे 10%. ऑप्शन नंबर बी इथे करेक्ट आन्सर असणार आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला 1% शोधायला सांगितला आहे 400चा. ठीक आहे, कॅल्क्युलेट 1% ऑफ 400. आता आपण जशी ट्रिक समजली तीच ट्रिक आहे इथे अप्लाय करायची. जी व्हॅल्यूचे जे
ज्या व्हॅल्यूची आपल्याला टक्केवारी शोधायची आहे त्या व्हॅल्यूला मुळामध्ये 100% पकडा. 400ला मी इथे 100% पकडलं. 400चे 10% किती असणार आहेत सर? एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट देऊन टाका. म्हणजे इथे काय झालं 40.0 म्हणजे 40 तुमची काय झाली 10% झाली कशाची 400 रुपयांची. आता याचे 1% शोधायचं आहे 400चं. तुम्ही काय करणार 2 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट देणार म्हणजे इथे 4.00 म्हणजे 4 हा काय झाला 1% झाला 400चा. म्हणून करेक्ट आन्सर काय झाला ऑप्शन नंबर ए. खूप सिंपल क्वेश्चन आहेत. भरपूर विद्यार्थ्यांना हे येत पण असतील बट वी हॅव टू कवर ऑल दी ऑडियन्स. जे स्टुडंट्स ज्यांना मॅथमॅटिक्स वीक वाटते किंवा पर्सेंटेज टक्केवारी हा टॉपिक त्यांना कॅल्क्युलेट करता येत नसेल म्हणून मी हे बेसिक्सपासून असे सिंपल क्वेश्चन टाकत चालले. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 10 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 40. 10 हा 40च्या किती टक्के आहे हा प्रश्न आहे. ठीक आहे 10 म्हणजे 40च्या किती टक्के आहे हा प्रश्न झाला तुमचा. ठीक आहे तर अशा प्रश्नामध्ये तुम्ही इंग्लिश मीडियमचे जर क्वेश्चन्स असतील तर मॅक्सिमम प्रिफर करा असं मी बोलेन. बट काही प्रॉब्लेम नाही दोन्ही याच्यामध्ये आपण स्टेटमेंट्स एकदा चेक करून घेऊयात. तर बेसिकली तुम्हाला 2 प्रकारचे स्टेटमेंट विचारले जाऊ शकतात. एक आहे 10 इज किंवा x is what percent of y. 10 म्हणजे ओके 10 म्हणजे 40चे किती टक्के. ठीक आहे अशा पद्धतीने x is किंवा 10 is what percent of 40. तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही कसं सोल्युशनला फाइंड आउट करणार इथे लक्ष द्या. 10 is what percent of 40. 10 म्हणजे 40चे किती टक्के. ठीक आहे प्रश्न काय फाइंड आउट करायचा आहे क्वेश्चन मार्क. तुम्ही काय करणार सिम्पली सर 10ला 40ने डिवाइड करा गुणिले 100 करा तुम्हाला आन्सर भेटून जाईल 25 25. सो 25% तुमचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे आहेत प्रश्न सोडवायचे आहेत. दॅट इज 10 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 40. 10 भागिले 40 गुणिले 100% आपल्याला कशात भेटणार आहे हा पार्ट भेटणार आहे. ठीक आहे मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा दुसरा स्टेटमेंट बनू शकतो की व्हॉट इज 10% ऑफ वाय. वायच्या 10% किती आहे. कोण व्हॉट इज म्हणजे व्हॉट इज 10% ऑफ वाय म्हणजे किती हा 10% आहे वायचा 10% तुम्हाला शोधून काढायचा आहे. ठीक आहे व्हॉट इज 10% ऑफ वाय. वायचे 10% किती आहेत हे तुम्हाला सिंपल सांगायचं आहे. 10% वायचे म्हणजे आता एक लक्षात घ्या 2% असेल 200% असेल किंवा 6% असेल कोणतीही व्हॅल्यू घ्या 8% असेल कुठल्याही अंकाच्या समोर जर टक्केवारीचा जो सिम्बॉल दिसत असेल ह्याचा अर्थ बनतो 2% म्हणजे 2/100. 200% म्हणजे 200/100. 6% म्हणजे 6/100. 8% म्हणजे 8/100. इथे 10% आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला सर 10/100. ऑफ म्हणजे काही नसते इंटू म्हणजे वाय. ठीक आहे 10% ऑफ वाय. वायचे आपल्याला काय करायचे 10% शोधायचे आहेत. वायला मुळात 100% पकडू शकता त्याचे 10% शोधायचे असं पण कॅल्क्युलेट करू शकता. वायला मुळात 100% पकडा याचे 10% शोधायचे आहेत म्हणजे एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे तुम्हाला. एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट म्हणजे काय 0.y. 0.yला मी y/10 लिहू शकते y/10 लिहू शकते म्हणून ह्याचा करेक्ट आन्सर काय आलं ऑप्शन नंबर ए. परत एकदा मी थोडासा हा प्रश्न तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. प्रश्न काय आहे तुम्हाला वायचे 10% शोधून काढायचे आहेत. ठीक आहे वायला मुळामध्ये 100% पकडा. ज्या संख्येची टक्केवारी शोधायची आहे त्याला मुळामध्ये 100% पकडायचं असतं. हेच मी तुम्हाला शिकवत आले फर्स्ट स्लाइडपासून. ज्या संख्येची टक्केवारी शोधायची आहे त्याला मुळात 100% पकडायचे आहे. इथे वाय ही दिलेली संख्या आहे ह्याला मी 100% पकडले ह्याचे 10% शोधायचे आहेत. 10% जेव्हा आपण शोधतो दिलेल्या व्हॅल्यूच्या नंतर एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट देतो आपण. वाय ही एकच संख्या आहे म्हणून वायच्या आधी आपण काय केलं 0.y करून टाकलं एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट दिला. ठीक आहे समजा जर याचा 1% शोधायला सांगितलं तुम्हाला तर तुम्ही काय केलं असतं सर 0.0y केलं असतं याला.
ठीक आहे, 2 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट दिला अशा पद्धतीने, ठीक आहे. पण इथे आपल्याला शोधायला काय सांगितलं, 10%. आता 10% किती आला सर, 0.y आला. 0.y ला आपण y भागिले 10 लिहू शकतो. 0.0y ला मी काय लिहू शकते सर, y भागिले 100 लिहू शकते, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. उत्तर काय आहे, 10% म्हणजे किती असणार आहे सर, y भागिले 10. याचं मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल घेऊनही प्रश्नाचं सोल्युशन देते. समजा तुम्हाला 80चे 10% शोधायला सांगितलेलं, किंवा 8चे घेऊयात आपण, एक सिंगल डिजिट पकडू. 8चे 10% शोधायला सांगितले, ठीक आहे. हे शोधायचे आहेत तुम्हाला 8चे 10%. 8 संख्येचे 10% शोधायचे आहेत, म्हणजे मुळात 8ला मी 100% पकडेल. ह्याचे 10% म्हणजे किती असणार सर, एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट द्या, एक डिजिट सुटला म्हणजे 0.8 तुमचं काय येणार आहे, 10% येणार आहे. समजायचा 1% काढायचा असेल तर तुम्ही काय करणार सर, 0.08. का, कारण 2 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट द्यायचं आहे, ठीक आहे. तर आता तुम्हाला 10% 0.8 आलं. 0.8ला तुम्ही लिहू शकता सर 8 भागिले 10. जर माहिती नसेल तर प्लीज लक्षात घ्या, माहिती नसेल तर प्लीज हे लिहून घ्या साईडला. 0.08ला तुम्ही लिहू शकता 8 भागिले 100, ठीक आहे. अशा पद्धतीने याचा आन्सर 8/y/10 आलं, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, 20% ऑफ 600 शोधायचं आहे. 20% कशाचे, 600चे. 600ची टक्केवारी शोधायची आहे, म्हणजे 600ला मुळामध्ये तुम्ही काय पकडणार सर, 100%. ह्याचे 20% शोधायचे. आपल्याला एवढं तर लक्षात आहे की 10% आणि 1% शोधणं खूप सिंपल आहे, पेन वापरण्याची पण गरज नाही, ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला 600चे 10% शोधता येईल, 60 येईल. एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट दिला म्हणजे 60 आलं. आपल्याला 20% शोधायचे आहेत. हे 10%ला मी दोन्ही काय करेल, गुणाकार करेल ह्याचा, मला 20% भेटून जातील. दोन्ही साईडला मी काय केलं सर, दोन्ही मल्टिप्लाय केलं. 10% गुणिले 2 म्हणजेच 20% येणार, आणि 60 मध्ये 2 केलं तर 120 येणार. म्हणजे 20% किती झाले सर, 600चे 120 झाले, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करायचा आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये हा एक क्वेश्चन राईज होऊ शकतो की मॅम हे तर तुम्ही 100, 600, 400, 80 किंवा 10, 30, 20 असे आकडे सांगतात. समजा आकडा असा असेल, कसा आकडा, फॉर एक्झाम्पल 732 हा तुमच्याकडे आकडा आहे, ठीक आहे. ह्या आकड्याचे 10%, ह्या आकड्याचे 20%, ह्या आकड्याचा 1% कसा शोधणार, सेम जशाच जसं आपण आधी प्रिव्हियसली फॉलो करत गेलो. जी दिलेली व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला 100% पकडा, ठीक आहे. आणि जी तुमची व्हॅल्यू दिलेली त्याला 100% पकडल्यानंतर त्याचे 10% मी काय शिकवले, 10% म्हणजे एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे 73.2 तुमचा काय झाला, 10% झाला. 1% म्हणजे काय सर, 2 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट द्या म्हणजे 7.32. हे 100% झाले, 10% झाला, हा 1% झाला, ठीक आहे. 10% तर आपण शोधून काढले. 10% किती आला सर, 73.2. 20% कसं शोधणार, 10%चा डबल करून टाका, 20 भेटून जाईल. 10 गुणिले 2 तसं 73.2 गुणिले 2 करून टाका, तुम्हाला काय भेटून जाईल सर, 20% भेटून जाईल. म्हणजे 146.4 तुमचा काय झाला सर, 20% झाला. कशाचा, 732चा. याचा 1% कसं शोधणार, आत्ताच शोधला. 1% म्हणजे 7.32. हे सोपं झालं. समजा ह्याच्यापेक्षा थोडंसं एक वेगळा लेवल आला, समजा 18% असेल, 14% असेल, तर त्यासाठी कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. आता हा एक वेगळा क्वेश्चन आहे, थोडासा सिंपल क्वेश्चन आहे. 3, 4, 5, 6चे आपल्याला ह्या दिलेल्या संख्येचे 10% शोधायचे आहेत आणि याचे 100% शोधायचे आहेत. दिलेली संख्या मुळामध्ये आपण 100% पकडत असतो, म्हणजे ही व्हॅल्यू 100%ची किती असणार, 3, 4, 5, 6च असणार, ठीक आहे. ह्याचे 10% सांगा म्हटलं तर तुम्ही काय करणार, एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट देणार. म्हणजे 345.6 हे झाले 10% आणि हे झाले 100%, म्हणजे आन्सर झाला 1. गॉट इट. अशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन आहे जो की मी तुम्हाला सांगितलं. तर 14% जर 760चे कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर ते कसे कॅल्क्युलेट करणार. 760ला मुळामध्ये तुम्हाला 100% पकडायचे आहेत. 760चे तुम्हाला 14% शोधायचे आहेत. त्याला तुम्ही मुळामध्ये 100% पकडलात. ह्याचे 10% किती असणार आहेत सर, 10% म्हणजे 76 असणार आहे. एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट दिला म्हणजे 76.0 आलं. 76.0 म्हणजे 76, ठीक आहे.
आता ह्या 14% मी कसं फोडतं लक्षात घ्या. 10% आधी शोधून काढेल जे की मला सोपं जाईल आणि वरचे 4% शोधून काढेल मी. 4% कसं शोधणार मग मॅम? आपल्याला माहिती आहे 10% शोधायचं. 10% आले 76. मग आपण काय करू, 1% शोधून काढू. 1% पण आपल्याला काढता येते 7.6. 2 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा. 1% पण शोधता आला. 10% भेटले 76. 1% भेटला 7.6 ला गुणिले 4 करून टाका, आपल्याला 4% भेटून जाईल. म्हणजे 7.6 गुणिले 4 म्हणजे 30.4 हा झाला तुमचा 4%. 4%. सो ह्याच्यामध्ये ॲड करून टाकायची, बेरीज घ्या. 10% प्लस 4% ह्याची बेरीज घेऊन टाका. म्हणजेच काय येणार आहे सर, इथे काय नाही म्हणजे 0.0 0.0 आणि इथे खाली 0.4 म्हणजे 4 येणार आहे. इथे 6 7 8 9 10. सो 106.4 काय झाला सर तुमचा, 14% झाला 760चा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा एक क्वेश्चन होता जो आपण सॉल्व केलेला आहे. ठीक आहे. तर थोडंसं जे आहे मला असं वाटतं की तुम्हाला जे पर्सेंटेज टक्केवारी शोधण्याची जी थोडीफार आयडिया आहे ते लागलेली असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 10 14 21 जर म्हटलं तर तुम्ही काय करणार सर. समजा प्रश्न असा असेल, समजा प्रश्न जर असा असेल 15% किंवा 31% किंवा समजा 18%, त्या सिच्युएशनमध्ये सिम्पल करायचं. 10% शोधायचं त्या व्हॅल्यूची, वरचे 5% आणि 5% कसे शोधणार, 1% गुणिले 5%. 30% कसे शोधणार सर, 10% तर शोधायला खूप सोपं जाते. 30% कसे शोधणार म्हटलं तर मग कसं करणार सर, 10% शोधा, त्याच्यात गुणिले 3 करून टाका, तुम्हाला 30% भेटेल, प्लस 1% करून टाका, त्याच्यामध्ये तुम्हाला 31% भेटून जाईल. 18 कसं करणार, 20% मायनस 2% पण करू शकता किंवा 10% प्लस 8% पण करू शकता. डिपेंड अपॉन यू, जे तुम्हाला सोपं जातं तुम्ही त्या पद्धतीने त्याला फॉलोअप घ्या. ओके. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चर पुरतं एवढंच होतं, ज्यामध्ये आपण पर्सेंटेजचा बेसिक जो फंडामेंटल आहे की कशा पद्धतीने पर्सेंटेज शोधायचं आहे काय नाही ते आज आपण डिस्कस केलेलं आहे. अदर दॅन दिस तुम्हाला जर काही अजून डाऊट असतील पर्सेंटेज टॉपिकमध्ये, तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळू शकता. आणि कोर्सला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला नक्की एनरोल करा, कारण हे कोर्स तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. आणि या कोर्समध्ये मी तुम्हाला 1-on-1 मेंटरशिप प्रोव्हाइड करेल, ज्यामध्ये तुमचे सगळे डाऊट्स असतील, जे काही तुमची डिफिकल्टी असतील ते मी तुम्हाला क्लिअर कट फेस टू फेस जे आहे, फेस टू फेस तर पॉसिबल नाही आहे, नो डाऊट इन दॅट, ऑनलाईन क्रायटेरिया आहे आपला. बट ऑब्व्हियसली तुमचे जे काही डाऊट्स असतील मी पर्सनली तुमचं प्रत्येक डाऊट इथे क्लिअर करून घेईल. ठीक आहे. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.